मित्रांनो, सायन्स हा सब्जेक्ट सुद्धा स्कोरिंगचा आहे. यात तुम्हाला 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळू शकतात. त्यासाठी तुम्हाला काय प्रिपेअर करावं लागेल, कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, हे बघा. अभ्यास करताना कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्यासोबतच हे इम्पॉर्टंट की तुम्ही पेपर कसा लिहिलाय. अभ्यास तर प्रत्येक जण करतं, पण पेपर कसा लिहिलाय हे सुद्धा खूप जास्त मॅटर करतं. तर तुम्हाला 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळवण्यासाठी काय करावं लागेल बघा. स्टार्टिंगलाच हे सॅम्पल क्वेश्चन आन्सर शीट आहे, ते तुम्ही बघू शकता. जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते व्यवस्थित प्रिपेअर करा मित्रांनो. त्यात तुमचे मार्क्स जातात. 1 मार्क्सचा क्वेश्चन असतो, पण त्यातही तुमचा मार्क्स जातो. जे काही मोठे क्वेश्चन्स आहेत, हे बघा तुम्ही बघू शकतात की सायन्सचा पेपर कशा पद्धतीने लिहिलाय. मराठी माध्यम असो किंवा सेमी इंग्लिश असो किंवा इंग्लिश मिडियमचे स्टुडंट असो, प्रत्येकासाठी या गोष्टी कॉमन आहेत. पेपर प्रेझेंटेशन तुमचं कसं असलं पाहिजे, तर व्यवस्थित आखीव रेखीव या गोष्टी खूप मॅटर करतात मित्रांनो. जितकं तुम्ही सुटसुटीत लिहिणार, अंडरलाईन्स करणार, तेवढं वाचायला इझी जातं आणि मार्क्स द्यायलाही इझी जातं. कारण की एवढा पूर्ण पेपर वाचत नाही, कुठलाच एक्झामिनर वाचत नाही. जे काही की पॉइंट्स आहेत ते व्यवस्थित जर हायलाइट केलेले असतील तर तुम्हाला इझिली चांगले मार्क्स तिथे मिळतात. आणि हा सब्जेक्ट स्कोरिंगचा असल्यामुळे मेन मेन मुद्द्यांवाईज लिहा. ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहू नका, पॅराग्राफ्स नका पाडू. जे काही कीवर्ड्स आहेत त्याला छान अंडरलाईन करा. बघू शकता तुम्ही की कशा पद्धतीने. तर ह्या विद्यार्थ्याला 40 मध्ये 38 मार्क्स त्याला मिळाले. तर बघू शकता इतक्या सुटसुटीत व्यवस्थित छान पद्धतीने जर तुम्ही पेपर लिहिला तर तुम्हाला सुद्धा 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळतील. तर अभ्यास कसा करायचा, जे काही तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, एक्सरसाइज मधले दिलेले पीवायक्यूज असतील आणि ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित करून जा मित्रांनो. सायन्स हा सब्जेक्ट कठीण नाहीये, फक्त प्रॉपर प्लॅनिंग आणि अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन असणं गरजेचं आहे. तर 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे, तर याच्यात बघा 5 आउट ऑफ 5 मार्क्स सुद्धा मिळाले. व्यवस्थित पॉइंट वाईज आन्सर लिहा, बाकी काहीच नाही. वेल पेपर प्रेझेंटेशन, अभ्यास इतकंच पेपर प्रेझेंटेशन सुद्धा महत्वाचं आहे.